नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरी पोलिसांची मिशन फिनिक्स अंतर्गत धडक कारवाई, गुटखा तस्कर आणि गांजा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या। महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी शासकीय ध्वजवंदन सोहळा। आर्थिक साक्षरता आणि शिस्त ही काळाची गरज, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे। गो सन्मान आव्हान अभियान अंतर्गत खेड तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर। आणि वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका, आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी। आता पाहूया सविस्तर वृत्त। जिल्ह्यात अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या विरोधात रत्नागिरी पोलिसांनी मिशन फिनिक्स ही विशेष मोहीम तीव्र केली आहे। या मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासात 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये रत्नागिरी शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गांजा तसेच प्रतिबंधित पान मसाला आणि गुटख्याची चोरटी वाहतूक पकडली असून सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पहिली कारवाई रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गस्त घालत असताना केली। शहरातील हद्दीत संशयितरित्या जाणाऱ्या एका 4 चाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला आणि गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याचं समोर आलंय। या कारवाईत पोलिसांनी 4 चाकी वाहनासह एकूण 6,77,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर शिंदे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली। दुसरीकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मच्छी मार्केट परिसरातील एका केळीच्या वखारीवर छापा टाकण्यात आला। या ठिकाणी अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। छाप्यात एका संशयित इसमाकडून 136 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक नितीन धेरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले। या दोन्ही धडक कारवाया पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या। मिशन फिनिक्सच्या या यशस्वी मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अशा कारवाया भविष्यातही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राउंड येथे पालकमंत्री डॉक्टर उदय स्वरूपा रवींद्र सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे। तर या प्रसंगी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात येथे आज जिल्हाधिकारी जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिन नियोजनाबाबत बैठक झाली। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी विश्वजित दाताडे, कार्यकारी अभियंता अमोल पोटवणेकर, प्रांत अधिकारी जीवन देसाई आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र दिन कार्यक्रम नियोजनाबाबत 23 एप्रिल 2026च्या शासन निर्णयानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली। नगरपालिकेने पाण्याची व्यवस्था, जिल्हा शासकीय रुग्णालयाने रुग्णवाहिका, क्रीडा विभागाने साऊंड सिस्टीमची व्यवस्था करावी, एमएससीबीने कार्यक्रमस्थळी वीज जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या। जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस परेड ग्राउंड येथे 8 वाजता होणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील इतर कार्यालयाने अथवा संस्थेने या दिवशी सकाळी 7:15 ते 9च्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करू नये। जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजवंदन समारंभ आयोजित करायचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7:15च्या पूर्वी किंवा सकाळी 9च्या नंतर आयोजित करावा। सावधान स्थितीत येऊन वंदे मातरम गीत म्हणण्यात यावं, वाजवण्यात यावं, त्यानंतर राष्ट्रध्वजाला वंदना करण्यात यावी, राष्ट्रगीत म्हणण्यात यावं, वाजवण्यात यावं व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजवण्यात यावं। याबाबतच्या सूचना ग्रामीण स्तरावर शाळा महाविद्यालयांमध्ये संबंधित विभागाने पोहोचवाव्यात। या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन होईल याची दक्षता सर्वांनी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या। आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले।
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई आणि जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की आर्थिक शिस्त म्हणजे एक बचत नव्हे तर उत्पन्नाचं नियोजन, खर्चावर नियंत्रण, योग्य गुंतवणूक आणि कर्जाच्या जबाबदारीने व्यवस्थापन होय। बदलत्या आर्थिक परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने आर्थिकदृष्ट्या सजग असणं आवश्यक असून विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच याविषयी जाणीव निर्माण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बचतीचं महत्त्व, बँकिंग व्यवहार आणि शासकीय योजनांची माहिती देणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं। या कार्यक्रमात प्रधानमंत्री जनधन योजना, विमा योजना, पेन्शन योजना आणि डिजिटल व्यवहारांचा प्रसार करण्याचं आवाहन करण्यात आलं। डिजिटल व्यवहार करताना सायबर सुरक्षिततेचे नियम पाळण्याचा संदेश देत असतानाच या प्रशिक्षणात बँकिंग व्यवहार, डिजिटल फसवणूक टाळण्याचे उपाय याबाबत माहिती आणि खऱ्या नोटा ओळखण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। बदलत्या काळात आर्थिक साक्षरता हीच प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचं मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केलं। देशभरात गोसंवर्धन आणि गौ संरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या गो सन्मान आव्हान अभियान या अंतर्गत खेड तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी पाठवण्यात आलेल्या या निवेदनामध्ये भारतीय संस्कृतीतील गोमातेचं महत्त्व अधोरेखित करत केंद्र शासनाने ठोस धोरणात्मक पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे की भारतीय संस्कृतीत गोमाता ही श्रद्धेचं आणि जीवन पद्धतीचं केंद्र मानली जाते। ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती आणि पर्यावरणातील संतुलन यामध्ये गायींचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं सांगण्यात आलं आहे। मात्र सध्याच्या काळात भूजल, प्रदूषण, कत्तल आणि अन्य कारणांमुळे गोवंशावर संकट निर्माण होत असून त्यांचं संरक्षण करण्यासाठी एकसमान राष्ट्रीय धोरणाची गरज असल्याचं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे। तसेच भारतीय संविधानातील कलम 48 नुसार राज्याने गोवंशाच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलावी अशी तरतूद आहे। या पार्श्वभूमीवर देशभरात गो संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे, गोवंश कत्तल प्रतिबंधासाठी कठोर अंमलबजावणी करणं आणि गो संरक्षणाला कायदेशीर बळ देणं या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। निवेदनात पुढे गोवंशाला कायदेशीर व्यक्ती दर्जा होण्याचा विचार करावा, तसेच गो संवर्धन आणि संरक्षणासाठी स्वतंत्र केंद्रीय गोवंश मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे। यामुळे देशभरात एक समान धोरण बनवणं सुलभ होईल आणि गोवंशाचं संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल असं मत मांडण्यात आलंय। या अभियानामध्ये संत समाज, गोभक्त आणि विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असल्याचं नमूद करण्यात आलंय। देशातील सर्व नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन गो संरक्षणाच्या कार्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यात आलंय। सदर निवेदनामुळे गो संवर्धन आणि गो संरक्षण या विषयावर देशपातळीवर व्यापक चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। यावेळी गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होत असून राज्याच्या अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांसाठी विशेष आरोग्य सल्ला जारी केला आहे। तीव्र उष्णतेमुळे शरीराचं तापमान वाढून डिहायड्रेशन, उष्णतेचा विकार आणि उष्माघात यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात। शरीराचं तापमान जास्त होणे, शुद्ध हरपणे, चक्कर येणे आणि मळमळ होणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणं असून अशी लक्षणं आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी पिणं, प्रवासात सोबत पाण्याची बाटली ठेवणं आणि लिंबू पाणी, ताक, ORS यासारख्या पेयांचा वापर करावा असं सूचित करण्यात आलंय। उन्हात बाहेर पडताना हलके, सैल आणि सुती कपडे परिधान करावे, तसेच डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री किंवा रुमालाचा वापर करावा। विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत थेट सूर्यप्रकाशात जाणं टाळावं। मद्यपान, चहा, कॉफी आणि जास्त साखर असलेली पेय टाळावीत, कारण यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं। लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला किंवा ज्यांना हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी उष्णतेच्या काळात विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे। कामाच्या ठिकाणी मालकांनी कामगारांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण करून द्यावी। कामगारांसाठी सावलीची व्यवस्था करावी आणि कामाच्या स्वरूपात अधूनमधून विश्रांतीचा समावेश असावा।
उन्हात उभी केलेली वाहनं किंवा बंद खोलीत लहान मुले अथवा पाळीव प्राण्यांना एकटं सोडू नये, कारण तिथलं तापमान वेगाने वाढून जीवघेणं ठरू शकतं. खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचं महसूल विभागाशी संबंधित प्रश्न आणि तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी गुरुवारी 30 एप्रिल 2026 रोजी भरणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर भरणे येथील नवभारत हायस्कूलच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडेल. महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला यांचं महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचं निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर अशा शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. प्रशासनाचं काम अधिक वेगाने आणि लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्यासोबत अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनावणे हे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांचं जागेवरच निराकरण करणार आहेत. या शिबिरात विविध शासकीय दाखले, जमिनीचे उतारे आणि इतर महसूल निगडित तक्रारींची दखल घेतली जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी केलं आहे. प्राथमिक शिक्षकांची BLO नेमणूक रद्द करण्याबाबत खेड भरणे बाईतवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय सीताराम मोरसिंग यांनी खेड तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये भरणे बाईतवाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये एकूण विद्यार्थी पटसंख्या 45 आहे. सदर शाळेमध्ये 2 शिक्षिका कार्यरत आहेत. त्यापैकी एका शिक्षिकेची BLO नेमणूक करण्यात आली आहे. एकच शिक्षिका असल्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच वारंवार ऑनलाईनची कामं शिक्षकांना दिली जातात. त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला शिक्षकांना जमत नाही. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता शासनाचा आदेश आहे असं सांगितलं जातं. याचा अर्थ प्राथमिक शाळा बंद करण्याचा विचार शासनाचा आहे. म्हणजे गरीब जनतेच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं कुठं असा प्रश्न निर्माण होतोय. तरी शिक्षिकेची BLO नेमणूक रद्द करावी अशी मागणी होते. तर या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अन्यथा शाळा बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संजय मोरसिंग यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाची एक प्रत माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती खेड आणि माननीय गट शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग पंचायत समिती खेड यांना देण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, शिवतर रोड, भैरी भवानी नगर येथील श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन आणि पालखी सोहळ्याला विशेष सहकार्य करून केलेल्या सेवेबाबत मंदिराच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था यांचे सन्मानपूर्वक आभार मानले. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष संदीप सासने, सचिव उल्हास शेलार, ज्येष्ठ सल्लागार सुधीरजी देवळेकर उपस्थित होते. युवासेना जिल्हा प्रमुख दर्शनजी महाजन यांनी शिवसेना युवासेना पुरस्कृत खेड प्रीमियर लीग 2026 भव्य अंडरआर्म स्पर्धेस भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या. सदरवेळी जिल्हा प्रमुख दर्शन महाजन यांनी युवासेना तालुका संघटक दीपेश निकम, तालुकाध्यक्ष मिलिंद काते, सचिव करण चव्हाण, युवा सैनिक यांनी विशेष मेहनत घेऊन आयोजित केलेल्या सदर स्पर्धेचं विशेष कौतुक केलं आणि जिल्हा प्रमुख तसेच शिवसैनिक म्हणून आपल्या तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रम, उपक्रम हा अभिमानास्पद आहे असं भावनिक प्रोत्साहन दिलं व मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावलेल्या क्रिकेट प्रेमींचे आभार मानले. भविष्यात देखील असे स्पर्धा कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन केले व नामदार योगेशदादा कदम यांच्या वतीने स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. सदरवेळी युवासेना तालुका संघटक दीपेश निकम, युवासेना तालुका सचिव करण चव्हाण, युवासेना सल्लागार आनंद भोले, राकेश सागवेकर, साहिल बुटाला, मधुर चिखले, युवासेना पदाधिकारी, युवा सैनिक, क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळा खंडाळा घाट परिसरातील मिसिंग लिंक मार्ग हा महाराष्ट्राच्या विकासातील ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचं उद्घाटन 1 मे 2026 रोजी होणार असल्याचं सोशल मीडियातून समजलंय.
सदर मार्गाला स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्यात यावं अशी सर्व महाराष्ट्रातील धनगर समाजाकडून आग्रही मागणी असल्याचं कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी सांगितलंय. लोकपरंपरा, जनश्रुती आणि सामाजिक स्मरणात जपलेल्या गेलेल्या कथेनुसार सह्याद्रीतील कठीण बोरघाट परिसरातून मार्ग दाखवून ब्रिटिशांना मदत करणारे आणि त्या बदल्यात स्वातंत्र्याची मागणी करून हौतात्म्य पत्करणारे स्वाभिमानी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानलं जातं. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून या ऐतिहासिक मार्गाला त्यांचं नाव देणं ही केवळ नामकरणाची बाब नसून सामाजिक न्याय, ऐतिहासिक सन्मान आणि धनगर समाजाच्या अस्मितेचा गौरव ठरेल. महाराष्ट्राच्या जडणघडणीत विविध समाज घटकांचं योगदान आहे. अशा दुर्लक्षित पण प्रेरणादायी क्रांतीवीरांच्या नावाने हा मार्ग ओळखला गेला तर येणाऱ्या पिढ्यांना इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा मिळेल. विशेषतः महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अशी घोषणा झाल्यास ती संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब ठरेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.